नमो नमः. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही या विद्यार्थी उत्कर्ष मंडळांनी आयोजित केलेल्या छंद वर्गामध्ये सहभागी झालात म्हणून तुमच्या मुलांचं आणि त्यांना पाठवणाऱ्या पालकांचं मी मनापासून स्वागत करते आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक करते. तुम्हीच तुमचं कौतुक टाळ्या वाजवून करायचं. जोरात टाळ्या वाजवा. शाबास. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायी. सरस्वतीला म्हणजे शारदेला वंदन करूया आणि आज सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण त्या सरस्वतीचीच प्रार्थना म्हणूया. मी तुम्हाला श्लोक पूर्ण म्हणून दाखवते, तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. उच्चार नीट ऐकलात? जाड्या, जाड्या नाही म्हणजे फॅट नाही. आपल्याला अर्थ तिथे जाड्या म्हणजे बुद्धीचा मंदपणा, तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. आणि म्हणून आपण सरस्वतीची प्रार्थना करतो आहोत की आमच्या बुद्धीचा मंदपणा नाहीसा कर आणि आम्हाला अभ्यास करायची प्रेरणा दे. अशी प्रार्थना आपण सरस्वतीजवळ केलेली आहे. पुढचा श्लोक जो आहे हा गुरुला वंदन आहे. श्लोक तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहितीचा असेल, पण त्याचे उच्चार कसे करायचे हे नीट ऐकून घ्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता मी सांगते आणि तुम्ही म्हणा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणा. गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुढचा श्लोक जो आहे हा मराठी भाषेतला आहे, पण तरी सुद्धा तिचे उच्चार आपल्याला नीट करता यायला हवेत. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. तुम्ही म्हणणार आहात? सांगू तुम्हाला? म्हणा. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पायी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. हा कोणाचा श्लोक आहे कळला तुम्हाला? कोणाचा? गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पाची कितीतरी नावं या श्लोकामध्ये आलेली आहे. त्या प्रत्येक नावाचा अर्थ वेगळा वेगळा आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. नंतर पुढचा श्लोक जो आहे हा जेवणाच्या अगोदर म्हणायचा श्लोक आहे. तो तुम्ही इथे तर काही जेवणार नाही आहात ना? जेवणार आहात कुठे? घरी. श्लोक इथे शिकायचा आहे, पण तो घरी जेवायच्या आधी म्हणायचा आहे. म्हणूया. आधी मी म्हणून दाखवते, मग तुम्हाला सांगते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणा आता. वदनी कवळ घेता, मी सांगितलं तेवढंच म्हणायचं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म. तुम्ही जेवता किती वेळा घरी? 2 वेळा. मग दोन्ही वेळेला जेवणाच्या आधी हा श्लोक म्हणायचा आहे. लक्षात राहील? 10 दिवस इथे तुम्ही मुलांकडून रोज हे श्लोक म्हणून घेणार ना, तर 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये हा श्लोक रोज जर तुम्ही नीट म्हटलात तर तो पाठ होईल. मी खात्री सांगते तुम्हाला की तो पाठ होईल. आणि तो इथे पाठ झाल्यानंतर, हा छंद वर्ग संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाणार आहात तेव्हा हे सगळे श्लोक म्हणायचे आहे. छंद वर्ग संपला म्हणजे श्लोक संपले असं नाही. पालकांची पण जबाबदारी आहे की मुलं इथे शिकतायत, ते घरी जाऊन त्यांना जेवताना तुला श्लोक शिकवलाय ना तो म्हण जेवणाच्या आधी, त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा म्हणा. म्हणजे मुलांबरोबर पालकांनी, पालकांबरोबर मुलांनी जोडी जोडीने हे सगळं करा, तर त्याचा उपयोग जास्त तुम्हाला चांगला होईल. त्याच्या पुढे देशभक्तीपर गीत आहे, ते तुम्हाला नंतर शिकवलं जाईल. त्याच्यानंतर गणपती स्तोत्र आहे, हे तुम्हाला म्हणून दाखवते मी. तुम्हाला कोणाला येत असेल मला माहिती नाही. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्ता वा संस्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो. विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारद पुराणे संकटनाशनं स्तोत्रं संपूर्णं. हे कोणाचं स्तोत्र आहे सांगा? गणपतीचं बाप्पाचं. ह्याच्यामध्ये गणपती बाप्पाची 12 नावं आलेली आहेत. आणि ही 12 नावं आपण रोज म्हटली आणि स्तोत्र म्हटलं तर आपल्याला काय फायदा होईल तो पण ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, बरोबर? मग विद्यार्थ्याला विद्या मिळते. ज्याला धन हवं आहे त्याला धन मिळतं. ज्याला आणखीन जे काय हवं असेल ते या स्तोत्र म्हटल्यामुळे त्याला प्राप्त होतं, अशी या स्तोत्राची महती सांगितलेली आहे. आणि म्हणून हे स्तोत्र सगळ्यांनी म्हणायचं आहे. तर हे तुम्ही नीट ऐकलेत, तर हे रोज सगळं नीट म्हणायचं आहे. आता मला जो विषय दिलेला आहे त्या विषयासंबंधी आपण सुरुवात करूया. मगाशी म्हटलं तसं सगळ्यांचं मनापासून स्वागत मगाशी केलेलं आहे. तुम्ही सगळे उपस्थित झाला आहात इथे आणि 15 दिवस यापुढे रोज येणार आहात आणि इथे जे वेगळे वेगळे उपक्रम होणार आहेत त्यात आनंदाने सहभागी होणार आहात आणि त्यामुळे तुमच्यात काहीतरी नक्की बदल घडून येईल हा आत्मविश्वास मनामध्ये बाळगा. पालकांनी तो मुलांना द्यावा अशी त्यांना विनंती आहे की तू नुसताच घरात बसायच्या ऐवजी छंद वर्गाला जा असं म्हणून मुलांना पाठवू नका. की छंद वर्गात गेल्यामुळे तो नवीन काय शिकतोय त्याची आस्थेने चौकशी करा. रोज त्याला विचारा की आज नवीन काय शिकलास, तुला काय आवडलं, हे तो सांगेल तुम्हाला. तुम्ही त्याला प्रेमाने विचारा आणि तुम्ही पण काय शिकलात नवीन ते हे घरी जाऊन सांगा. आपल्या आईला बाबांना सांगा. तुमच्यामध्ये संवाद घडला पाहिजे. रोज काय घडतंय नवीन हे मुलांना कळलं पाहिजे आणि ते मुलांना सांगता आलं पाहिजे. पालकांनी ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे.
तर कार्यक्रम पत्रिका तुमची मुलांना मिळालेली आहे ती तुम्ही नीट बघा, वाचा. म्हणजे रोज काय इथे होणार आहे, कार्यक्रम कुठला आहे, उद्या काय आहे ते तुम्हाला आधीच कळू शकतं. आता मगाशी आपल्याला प्रास्ताविक केलं सरांनी, तेव्हा सांगितलं की विद्यार्थी उत्कर्ष मंडळ कशासाठी स्थापन झालेलं आहे. नावच त्याचं आहे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ. मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव होतं उत्कर्ष मंदिर. म्हणजे माझा उत्कर्ष शब्दाशी जो संबंध आहे हा कायम राहिलेला आहे आणि खरोखरच उत्कर्ष घडतो आहे. हे मी अनेक वर्ष बघते, कारण अनेक वर्ष मी या ठिकाणी या शिबिरासाठी येते आहे. परत परत मला बोलावलं जातं आहे. का ते मला माहित नाही, कारण त्या बोलावणाऱ्या लोकांना माहिती असेल कदाचित. पण अनेक वर्ष मी इथे येते आहे आणि खरोखरच विद्यार्थ्यांच्या मध्ये काही बदल घडत आहेत आणि ते चांगले घडत आहेत हे मला लक्षात येत आहे. आता ही आपल्या पुढे, तुमच्या समोर, माझ्या पुढे ही जी नवीन पिढी बसलेली आहे, या पिढीकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांनी काहीतरी चांगलं करावं असं तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे. पण फक्त हे त्यांचं काम नाहीये, त्यांना घडवायचं आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा लहान बाळाचा जन्म होतो ही फार आनंदाची गोष्ट असते. आपण त्या जन्माचा उत्सव त्याचा आनंदाने साजरा करतो. पण जेव्हा त्या बाळाचा जन्म होतो त्यावेळेलाच तुमचा पालक म्हणून जन्म झालेला असतो. पालकत्वाचा जन्म तुमचा झालेला असतो. मूल जसं वाढतंय तसं तुमच्यातलं पालकत्वही वाढत गेलं पाहिजे. त्याची जबाबदारी तुम्हाला कळायला लागली पाहिजे आणि ती जबाबदारी तुम्हाला खऱ्या अर्थानं पेलता आली पाहिजे. पालक होणं सोपं आहे, पण पालकत्व निभावणं हे तेवढं सोपं नाही. ती जबाबदारी आहे. मुलांचा विकास व्हायला हवाय. वाढ आणि विकास या शब्दामध्ये फरक आहे. वाढ जी आहे ना ही कशीही होणारच आहे. लक्ष द्या, देऊ नका, जन्मालेला जीव वाढणारे हा सृष्टीचा नियमच आहे. पण विकास जो आहे हा जाणीवपूर्वक करायचा आहे, काळजीपूर्वक करायचा आहे, जबाबदारीने करायचा आहे आणि तो विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचाही व्हायला हवा. म्हटलं पालकत्व आणि तुमचं मुलांचं पालकत्व तुमच्याकडे आहे, म्हणून विद्यार्थ्यांचा जसा विकास व्हायला हवा तसा पालकत्वाचाही विकास व्हायला हवा ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि तो विकास हा प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक आपल्याला करायचा आहे. हा, मूल आहे, वाढतंय, ते वाढणारच आहे. तुम्ही लक्ष द्या नाही तर देऊ नका, ते मोठं होणारच आहे. असं नाहीये. ते जाणीवपूर्वक त्याला मोठं करायचं आहे आपल्याला. त्याच्यावर चांगले संस्कार करायचे आहे आणि त्याला चांगलं वाढवायचं आहे. तसं तुमचं पालकत्वही जाणीवपूर्वक वाढलं पाहिजे. त्याला एक शब्द चांगला मी सांगते की तुमचं पालकत्व हे प्रगल्भ झालं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगते. दोन मित्र होते, शेजारी शेजारी राहत होते. एक होता व्यापारी आणि एक होता शिक्षक. मैत्री ही कोणाची होऊ शकते, तशी या दोघांची मैत्री होती. मुलांना तुम्ही पण गोष्ट ऐका, गोष्ट आवडते ना ऐकायला. तर दोघांनी असं ठरवलं, घरासमोर चांगलं अंगण होतं तर आपण एक एक झाड लावूया घरासमोर. तर झाड आणण्यासाठी कुठे जावं लागतं झाड आणायला सांगा? कुठे कुठे मला ऐकू नाही आलं. शेतीत नाही, झाड आणायचंय आणि आपल्या घराच्या समोर लावायचे. आजकाल नर्सरी असते, रोपवाटिका असतात, तिथे दोघं जण गेले आणि दोघांनी एक एक रोप घेऊन आले. छोटं रोप लावायचं नव्हतं, चांगलं झाड मोठं करायचं होतं. तर आले दोघं जण घरी घेऊन आणि आपापल्या घरासमोर अंगणामध्ये रोप लावून. शिक्षक जो होता त्यांनी रोपाला रोज आवश्यक तेवढं पाणी घातलं. व्यापारी जो होता त्याने पाणी घातलंच, पण त्याला असं वाटलं की माझं जे रोप आहे हे चांगलं वाढलं पाहिजे आणि ते लवकर मोठं झालं पाहिजे, म्हणून त्याने त्याला जरुरीपेक्षा जास्त पाणी घातलं, खत घातलं. त्याला कीड लागू नये म्हणून कीटकनाशकांची फवारणी वगैरे केली. त्यामुळे काय झालं, त्याचं रोप जोमाने वाढलं. शिक्षकाच्या रोपापेक्षा त्याचं रोप मोठं झालं. त्याला लवकर फळं फुलं पण यायला लागली आणि त्याला आनंद झाला की अरे माझं रोप किती छान वाढलं आणि ह्यांचं रोप अजून कमी आहे, याची वाढ नाही झाली चांगली, याला वाढवता येत नाही नीट रोप, मला कसं छान वाढवता आलं. एक दिवस रात्री काय झालं, पावसाचे दिवस होते आणि मोठं वादळ झालं.
वादळ माहितीये? आणि त्या वादळामध्ये रात्री वादळ झालं, रात्रीच्या वेळेस सगळे झोपलेले होते. सकाळी उठल्यावर बघितलं तर वादळामुळे व्यापाराच्या घरासमोर जे रोप होतं ते रोप काय झालं, उन्मळून पडलं खाली. आणि शिक्षकाच्या दारातलं रोपटं जे होतं ते तसंच्या तसं ताठ उभं राहिलं. का झालं असेल असं? कारण त्या जो व्यापारी होता त्यांनी काय केलं की आपल्या रोपाला वाढण्यासाठी त्या रोपाला आपली त्याची जी मुळं जी होती ती जमिनीत खोलपर्यंत जायला हवी होती, अन्न पाणी स्वतः मिळवण्यासाठी. ती गेलीच नाहीत, कारण त्यांनी आवश्यक तेवढं पाणी घातलं आणि आणखीन पण घातलं, भरपूर खत पण घातलं. त्यामुळे अन्न पाणी मिळवण्यासाठी त्या झाडाची मुळं खोलवर गेलीच नाही. या उलट शिक्षकांनी काय केलं, आवश्यक तेवढं पाणी घातलं, पण रोपाला अधिक अन्न पाणी मिळवण्यासाठी त्याची मुळं लांबवर जमिनीत खोलवर रुजवावी लागली. ती त्याने रुजवली, म्हणून वादळाच्या तडाख्यात ते रोप ताठ उभं राहिलं. आणि त्या व्यापाराचं रोप मात्र काय झालं, मुळं जमिनीत खोलवर न गेल्यामुळे ते रोप उन्मळून पडलं. गोष्टीचं तात्पर्य मला वाटतं पालकांना कळलं असेल. ही गोष्ट पालकांसाठी होती, त्याच्यामुळे कळलं असेल तात्पर्य काय ते, की आपल्या मुलांसाठी आपण काय करायचं आहे. त्या मुलांना स्वतः वाढू द्यायचं आहे. आपण फक्त त्यांना आवश्यक तेवढाच आधार द्यायचा आहे. त्या गोष्टी ते करू शकत नाही तेवढीच मदत त्यांना करायची आहे. त्या व्यापारासारखं त्याला सगळं आयतं भरवायचं नाही. त्याचं त्याला वाढू द्यायचंय, त्याचं त्यांना रुजवू द्यायचं आहे, वाढू द्यायचं आहे. म्हणजे ते जी फळतील, फुलतील, विकसित होतील, ती त्यांची वाढ चांगली होईल, विकास चांगला होईल. तर काही गोष्टी परखड बोलेन, पण रागवू नका. आजकाल मुलांचा, आता तुमच्या समोर जी तुमची मुलं आहेत ती 1 किंवा 2 मुलं असणार आहेत, जास्त नाही. हा जमाना नाहीये जास्त मुलांचा. तर आजकाल मुलांनी कुठलीही वस्तू मागितली की ताबडतोब आपण त्यांना ती देतो. मुलांच्या मागण्या अवास्तव असतात आणि त्या आपण पुऱ्या करतो. म्हणजे काही ठिकाणी तरी मी असं बघते की मुलाच्या तोंडातून शब्द बाहेर यायची खोटी की लगेच त्याला ती वस्तू हजर. त्या अवास्तव मागण्या पुऱ्या करायची गरज आपल्याला नाही. मुलाला जे हवं ते तो मागेल ते देणं म्हणजे पालकत्व निभावणं नाही. हे अगदी पहिल्यांदा ठाम लक्षात घ्या. आजकाल काय होतं, मुलाचा झालं मूल 2 वर्षाचं जेमतेम होतंय न होतंय, तो त्याला शाळेत अडकवलं जातं. मग प्ले ग्रुप असेल, आणखी मग ज्युनियर सिनियर KG आणि काय काय ते वाढत जातं सगळं. पण त्यासाठी लाखो रुपये असं डोनेशन दिलं जातं, फी भरली जाते. मुलाला कुठे तिकडे शाळेत घातला, नर्सरीत असेल, KGत असेल, ज्युनियर सिनियर काय असेल ते, तिथपासून त्याला ट्युशन लावायची. हे सगळं ओघाने प्रत्येक घरात घडते. तर हे सगळं केलं, मी जास्तीत जास्त डोनेशन ऍडमिशन घेतली, जास्तीत जास्त फी भरली, जास्तीत जास्त जिथे फी घेतली जाते त्या ट्युशनला त्याला घातला, त्या क्लासला त्याला पाठवला, म्हणजे मी मुलाचं कर्तव्य सगळं पूर्ण केलं, माझं मुलासंबंधीचं असा अर्थ होत नाही. ते अजिबात त्याची गरज नाही. तर तुमचा मुलगा जो आहे हा, त्याला मी सगळं घातलं म्हणजे माझी जबाबदारी संपली. मी इतकी फी भरलेली आहे, इतका चांगला क्लास लावलेला आहे, म्हणजे आता जबाबदारी जी आहे त्याच्या शिक्षकांची आहे, शाळेची आहे. मग त्या शाळेने काय करावं की तो कोर्स शिकेल, 10वी पर्यंत शिकेल, पुढे कॉलेजला जाईल, तो कॉलेजमध्ये ऍडमिशन चांगल्या कॉलेजला घेतली, चांगल्या क्लासला पाठवला आणि काय हवं ते मी त्याला सगळं दिलं, मी पैसा भरपूर खर्च केलेला आहे. तर आता त्या शाळेनी, त्या शिक्षकांनी, कॉलेजनी माझ्या मुलाला काय करावं, एक चांगला प्रतिष्ठित डॉक्टर, इंजिनियर, वकील, CA, MBA असा कोणीतरी माझ्या मुलाला आणून माझ्या पुढ्यात उभा करून ठेवा. असं नाही, असं होत नाही. अशी अपेक्षा मुलांकडून किंवा शिक्षकांच्याकडून, शाळा कॉलेजकडून करणं हे चुकीचं आहे. मुलाला वाढताना, त्याचा विकास होताना, त्याचं व्यक्तिमत्व घडत असताना त्याला टक्के टोणके खायला लागले पाहिजेत. त्याला सगळ्या आव्हानांना सामोरं जाता आलं पाहिजे, संकटांना तोंड देता आलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेण्याची फार गरज आहे.
आपण मुलांना पंख द्यायचे नाहीये, त्यांच्या पंखात उडण्याची शक्ती द्यायची आहे. गरुड तुम्ही सगळ्यांनी ऐकला तरी आहे ना, बघितला नसेल कोणी. गरुड ऐकलंय, बघितलं पण आहे. अरे वा. तर गरुड हा पक्ष्यांचा राजा. तो खूप ताकदवान आहे, खूप उंच उडतो. त्या गरुडाचं पिल्लू जे असतं त्याला काही एकदम जन्माला आल्याबरोबर उडता येत नाही. ते जेव्हा पहिल्यांदा उडतं ना, तेव्हा त्याला उडता येत नाही. ते प्रयत्न करतं, पण ते प्रयत्न करताना धडपडतं. त्याला पडू दे, त्याला लागू दे, त्यामुळे त्याच्या पंखात बळ येतं, त्याला उडण्याची ताकद मिळते, त्याला उडण्याची प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते आणि मग त्याला चांगलं उडता येतं. पहिल्याच प्रयत्नात उडता येत नाही. आपल्याला गरज आहे ती ह्याची आहे. मुलांना धडपडू दे, पडू दे, लागू दे, काही हरकत नाही. आजकाल मुलांचं धडपडणं बंद झालेलं आहे. मुलं पडली आहेत, लागलंय असं होतच नाही. मुलांना ऊन, थंडी, वारा, पाऊस लागत नाही. परवा माझ्याकडे एक मुलगी आली, ती तिच्या आजोळी आली शाळा संपली म्हणून, मला भेटायला आली. मी म्हटलं कशी आलीस तू? ट्रेननी, बसनी? कशी? नाही, 4 व्हीलरने आले. म्हटलं हां बरं, कुठून आलीस? ठाणा कळवा कुठून तरी आली, पण तिला ट्रेननी आणलं नाही. हो नको, उन्हाळा किती आहे, ऊन किती असतं, मग AC गाडीने आम्ही आलो असं तिच्या आईने मला अभिमानाने सांगितलं. घरात AC, शाळेत आम्ही मुलाला घालणार ते पण AC असेल तिथे, प्रवासाला नेणार ते पण AC गाडीतून. मग त्या मुलाला ऊन कधी कळणार? त्या मुलाला ऊन लागू दे, त्याला वारा लागू दे, त्याला पाऊस लागू दे, त्याला थंडी लागू दे, ह्या सगळ्याशी सामना करण्याची ताकद त्याला येणारच नाही ना अशाने. तो कसा सामना करणार? ही साध्या साध्या गोष्टी आहेत या. वाऱ्याची झुळूक म्हणजे काय मुलांना माहित नाही, पण दारा खिडक्या बंद करून AC लावून आम्ही बसतो. वाऱ्याची झुळूक म्हणजे काय, ती आल्यावर प्रसन्न वाटतं म्हणजे काय, गार वाटतं म्हणजे काय, हे मुलाला कळणार कसं? त्याला प्रवास करू दे, ऊन लागू दे, उन्हात गेल्यावर घाम येतो हे त्याला कळू दे ना. त्याला घाम आल्याशिवाय कळणार नाही. मग तो कळू दे, त्याला मातीत धडपडू दे, मातीचा स्पर्श कळू दे. ह्या गोष्टीतून तो घडणार आहे. ACच्या घरात बसून तो घडणार नाही. त्याचं व्यक्तिमत्व घडणार नाही. आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला त्याला सामोरं जाता येणार नाही. आयुष्यात पुढे सगळ्या सुखाच्या पायघड्या घालून ठेवलेल्या नाही. तुमच्या आहेत का? सांगा, आहेत? आपल्याला रोज कुठल्या तरी संकटाला, आव्हानांना सामोरं जावं लागतंय की नाही? मग ती ताकद तुमच्या मुलांच्यात येणार कशी? हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना कळू दे, त्यांना हे शिकू दे. धडपडणं म्हणजे काय, त्याला पडू दे. मलमपट्टी तुम्ही करा, पण पडल्यावर दुखतं म्हणजे काय हे त्याला कळणार कसं? औषध झाल्यावर बरं वाटतं हे त्याला कळणार कधी? जर तो पडेल, तुम्ही त्याला औषध लावाल, तेव्हा त्याला कळणार ना बरं वाटतं हे, नाही तर कळणार नाही. पूर्वी काय होतं, नुसतं फुंकर मारली तरी मुलाला कसं वाटायचं, छान वाटायचं. भाऊ गेला, फुंकर मारली, मुलांना समजायचं. हा, इतकं समाधान होतं मुलांना की आईनी आजीनी नुसती फुंकर घातली तरी माझा भाऊ बरा होता, हे मुलाला अनुभवातून कळत होतं. आता ते मुलांना कळतच नाहीये. असं नाही, हे सगळं कळलं पाहिजे, ह्याच्यातून मुलं घडणार आहेत. हे खूप लक्षात घेण्यासारखी आणि अनुभव मुलांना देण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल सगळ्या सोयी सुविधा मुलांना उपलब्ध आहे, कशाचीही कमी नाहीये. पूर्वी कसं होतं माहितीये, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे माझा काळ तुमच्या आधीचा आहे. आम्ही शाळेत जात होतो ना, तेव्हा आम्हाला वॉटर बॅग हा प्रकारच नव्हता. शाळेमध्ये एक मोठा कुठेतरी हौद असायचा. हौद, हा, त्याला 4 नळ असायचे. 2 नळ मुलींचे, 2 नळ मुलांचे. लाईन लावून आम्हाला उभं राहायला लागायचं शाळेत. तुम्ही कधी अनुभवलं असेल तर मला माहित नाही. लाईन लावून उभं राहायचं आणि हे नाही, बाटली नाही, वॉटर बॅग नाही, ग्लास नाही, काही नाही, असा नळाखाली हात धरायचा आणि पाणी प्यायचं. तहान भागली जायची. कधी आमच्या आईवडिलांच्या आणि आमच्या मनात आलं नाही तो हौद स्वच्छ केला असेल का, ते पाणी शुद्ध असेल का, ते माझ्या मुलाला बाधेल का, त्याने काही होईल का, हा विचार आला नाही. आणि त्या पिढीत कोणाला कधी काहीही बांधलं नाही. तहान सगळ्यांची यथेच्छ भागत होती की नाही सांगा? आजकाल नाही चालत.
मुलांना वॉटर बॅग लागते, गरज आहे, मान्य आहे मला. पण ती दरवर्षी नवीन घेतलीच पाहिजे असं नाही. मुलाला सांगा ही वस्तू तुला इतके दिवस पुरवायची आहे. दरवर्षी बॅग नवीन, स्कूल बॅग नवीन, वॉटर बॅग नवीन, सगळं नवीन नवीन नवीन. ती वस्तू चांगली आहे ना तोपर्यंत तिचा वापर होऊ द्या. गरज आहे म्हणून, बाजारात नवीन आली म्हणून, मला आवडली म्हणून, दुसऱ्याची आहे म्हणून अशी प्रत्येक वस्तू घ्यायची गरज नाही. हे मुलाला पटवून द्या. हा मुलावर तुमचा होणारा संस्कार आहे. पूर्वी सगळं मर्यादित होतं. 2 खोल्यांच्या घरामध्ये 15-15, 16-16 माणसं राहत होती की नाही? मुलं शिकत होती की नाही तेव्हा? का नव्हती शिकत? शिकत होती. सगळी माणसं सुखाने नांदत होती, कोणाची भांडणं होत नव्हती, शेजार धर्म होता. आजकाल हे राहिलेलं नाहीये. काळ बदलत चाललेला आहे. आजकाल आपल्याला एका मुलाला सुद्धा आहे ते घर पुरत नाही अशी परिस्थिती आहे. एका कपाटात अख्ख्या घरातल्या माणसांचे कपडे राहत होते. आजकाल एका मुलाला शाळेसाठी एक कपाट लागतं. शाळेची वह्या, पुस्तकं, कपडे, इतर काही साहित्य ठेवायला लागतं ना, बरोबर आहे ना? पुरत नाही ते सुद्धा. असं एक वस्तू दोघांनी मिळून वापरायची आहे ही मुलांना सवय नाही. 2 भावंडांना 2 वस्तू असतात. पूर्वी एक कंपास पेटी असायची आम्हाला सगळ्या भावंडांना, म्हणजे 3 भावंड होतो आम्ही. एक कंपास पेटी, एक कलर पेटी होती. मग टाइम टेबल बघायचं, उद्या पहिला तास सगळ्यात कोणाचा आहे? तुझा. मग तू कंपास पेटी घेऊन जायची. माझा तास कधी आहे? मधल्या सुट्टीनंतर. मधल्या सुट्टीमध्ये तू ती मला आणून द्यायची किंवा मी तुझ्याकडून घेऊन यायची आणि मग ती मी वापरायची. कलर बॉक्सचं पण तसंच. मुलांना ऐकताय ना? कलर बॉक्सचं पण तसंच. एक कलर बॉक्स 2, 3, 4 भावंड काय असतील त्या सगळ्यांनी मिळून वापरायचा. भांडण होत नव्हती. तू का, मी का, मला आधी दे, तुला आधी दे. नाही, आधी तू, तुझा अभ्यास आहे का, बरं तू कर, तुझा झाला की मी कर. असा समजूतदारपणा होता. अशी वाटणी करून सगळ्या वस्तू पुरवून वापरल्या जात होत्या आणि त्याच्यात सगळ्यांना आनंद होता, सगळ्यांना समाधान होतं, सगळ्यांना सुख वाटत होतं आणि सगळे सुखनैव नांदत होते. काहीही कोणाच्यात हेवे दावे भांडणं हा प्रकार नव्हता. आजकाल मुलांना या गोष्टीची सवय नाही. पूर्वी चुलत भावंड, आते भावंड, मामे भावंड ही सुद्धा एकमेकाची सलोख्याने राहत होती, एकत्र वाढत होती, खेळत होती, सगळं काही छान होत होतं. पण आता मुलांना एखादी गोष्ट आपण नाही म्हटलं समजा तर राग येतो. कारण का? त्यांना सवय नाही. तुम्ही कधीतरी त्यांना नाही म्हणा, विना त्याला, आज तुला याची गरज आहे का? नाहीये, तुला देईल, 4 दिवस थांब, 4 दिवसांनी देईल, द्या त्याला. पण त्याला 4 दिवस थांबू द्या. त्याने त्याचा संयम वाढीला लागेल, त्याच्या सहनशीलता येईल, त्याला ऍडजस्ट करण्याची सवय होईल. ऍडजस्टमेंट शिवाय आयुष्यात काहीही घडत नाही. तुम्ही संसार करताय, तुम्हाला कळत असेल, संसारात ऍडजस्टमेंट जर चांगल्या पद्धतीने केली तर संसार चांगला करता येतो, नाहीतर नाही. मग ती ऍडजस्टमेंट इथे पाया त्याचा आहे तो घडवा, तर पुढे आयुष्यात त्याला त्याचा उपयोग होणार आहे. आजकाल मुलांना शाळेत प्रोजेक्ट असतात करायला, असतात ना? पालक प्रोजेक्ट करतात की मुलं करतात? मला खरं सांगा, हा, कोण करतं? तुमचं प्रोजेक्ट कोण करून देतं? कोण करतं? आई बाबा ना. आणि मार्क कोणाला मिळतात? आई बाबा ना. मग कोणाला? तुम्हाला मिळतात ना. हा, तुम्हाला माहितीये आजकाल आई बाबांना प्रोजेक्ट करायला वेळ नसतो, तर प्रोजेक्ट करून देणारे बाहेर लोक आहेत. तुम्ही जाऊन त्यांना सांगायचं की माझ्या मुलाचा हा प्रोजेक्ट आहे, अमुक दिवसात करून हवाय, तयार मिळतो, तुम्ही पैसे द्या. हा, त्याच्यातून मुलं काय शिकली? मुलं काय शिकली त्याच्यातून? प्रोजेक्ट मधून मुलं घडायची आहे, त्याच्यासाठी प्रोजेक्ट पद्धत सुरू झालेली आहे. ती मुलं घडतच नाही आणि प्रोजेक्ट ज्याचा छान दिसतो त्याला मार्क दिले जातात. हे असं योग्य नाहीये. त्यांनी शिकवू दे, त्यांनी कापू दे, त्याला कापताना कुठेतरी लागू दे, कात्री लागू दे, काहीतरी होऊ दे, त्याला मलमपट्टी करा, औषध लावा, गम लागू दे हाताला. ते जे अनुभव आहेत ना ते त्याला घेऊ दे. गम किती लावायचा हे त्याला कळू दे. चांगलं चिकटण्यासाठी किती लावायला हवा, जास्त लावला तर काय होतं हे त्यांनी केल्याशिवाय त्याला कळणार नाही. प्रोजेक्टसाठी काहीतरी गोष्टींचा संग्रह करावा लागतो, त्या गोष्टी कशा मिळवायच्या आहेत ते त्याला कळू दे.
की त्याला काहीच कळत नाही. प्रोजेक्ट येतो, शाळेत सबमिट केला जातो, मार्क दिले जातात, झालं, संपला आमचा विषय. असं करू नका. त्याची मी मगाशी गोष्ट सांगितली तशी त्या मुलांची मुळं खोलवर जाणार नाहीत. ती वादळात ती टिकाव धरू शकणार नाहीत. आपल्या मुलाला जर आयुष्यात खंबीरपणे उभं राहायला हवं असेल तर हे सगळे अनुभव त्याला द्या. त्याचं त्याला घडू द्या. त्याचे त्याला अनुभव घेऊ द्या. अनुभवातून येतं ते खरं शिक्षण असतं. त्यांनी खरं शहाणपण येतं. हे महत्वाचं आहे. हवं ते दिलं म्हणजे मुलं माझी यशस्वी होतील हा गोड गैरसमज असेल तर तो कृपया दूर करा. आपल्याला काय वाटतं सांगू का? म्हणजे तुमची मानसिकता काय ती मी सांगते. ती चुकीची नाहीये की आम्हाला लहानपणी मिळालं नाही आणि आमच्या मुलाला आम्ही ते देऊ शकतोय म्हणून आम्ही ते देतो. ही तुमची मानसिकता आहे. तुम्ही जाणून बुजून कुठली गोष्ट करत नाही आहात. माझ्या मुलाला काहीही कमी पडता कामा नये ही भावना त्याच्या पाठीमागे आहे. पण त्या भावनेमुळे मुलांचा विकास होणार नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या. हे आहे. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मुलांना काय केलं पाहिजे माहितीये? तुम्ही मोठ्या मोठ्या व्यक्तींची चरित्र त्या मुलांना सांगा, वाचून दाखवा, गोष्टी रूपाने सांगा. ती माणसं कशी घडली ते सांगा. त्याला आयुष्यात किती सुख लहानपणी मिळाली होती का ती त्यांना कळू दे. आणि मग मोठं व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत हे त्यांना कळू द्या. मुलांच्या पाठीमागे भक्कम उभं राहा. पण मगाशी म्हटलं तसं तुमचे पंख त्याला देऊ नका. त्यांचे जे पंख आहेत त्याच्यात उडण्याची त्यांना ताकद द्या. आजकाल जमाना कसला माहितीये ना तुम्हाला सगळ्यांना? टक्के, मार्क मार्क पाहिजे सगळ्यांना. अरे बाळांनो तुम्ही बोलू नका, मी गोष्ट सांगते की नाही मग ते ऐकायची. हा, टक्के पाहिजे. मग किती टक्के नाही त्याच्या स्पर्धा. मग तुझ्या मुलाला किती, माझ्या मुलाला किती, होऊ दे ना. माझ्या मुलाला 2% कमी मिळाले, 4% कमी मिळाले, 10% कमी मिळाले, हरकत नाही. मुलाला टक्के कमी पडले म्हणजे माझा मुलगा आयुष्यातून उठला, बर्बाद झाला असं अजिबात नाही. असं समजून घेऊ नका. आजकाल बोर्डाच्या परीक्षेत 100% सुद्धा मार्क मिळतात. हे अनुभव आहे. तुम्ही पण वाचत असाल, ऐकत असाल, बघत असाल. मार्क वाटले जातात अक्षरशः. मुलं मार्क मिळवत नाही असं मी म्हणतो. पण या आजच्या पिढीकडे तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा टॅलेंट खूप आहे. भले त्याला 2% कमी मिळतील, 4% कमी मिळतील, पण त्याच्यात दुसरा एखादा गुण चांगला असेल, एखादी कला असेल, ती विकसित करू शकतो आपण. सगळ्या मुलांनी काही टक्केच चांगले मिळवून वर गेलं पाहिजे असं अजिबात नाहीये. तर ते शोधलं पाहिजे. टॅलेंट शोधलं पाहिजे. वेगळं काहीतरी माझा मुलगा करू पाहतोय ना तर ते काय आहे त्याचं पण आपण त्याला मोठं त्याच्यात करू शकतो. मी निवृत्त शिक्षिका आहे. आम्हाला शिक्षकांना गव्हर्नमेंटच्या सगळ्या ड्युट्याच कराव्या लागतात. तुम्हाला ऐकून माहिती असेल किंवा शाळेतल्या मुलांच्या शिक्षिका आज आल्या नाहीत, कुठे गेल्या, इलेक्शन ड्युटीला गेल्या, असं तुम्ही ऐकलं असेल कदाचित. मग त्या गेल्या की 4-4 दिवस येत नाहीत, कधी येतात आणि अर्ध्या दिवसांनी जातात. काही इलाज नसतो, ते सगळं करावं लागतं. तर मला एकदा जनगणनेची ड्युटी आली अशी. आणि ती कुठे आली माहितीये? कुलाबा परिसरामध्ये. कुलाबा म्हणजे सगळ्या उच्चभ्रू लोकांची वस्ती, तुम्हाला ऐकून माहिती असेल. आणि तिथे मी जनगणनेच्या कामासाठी गेले. त्या जनगणनेच्या फॉर्म मध्ये अनेक गोष्टी भरायच्या असतात. तशी एका घरात मी गेले. एका घरातली गोष्ट सांगते, अनेक घरात जावं लागतं. एका घरात गेले, तिथे नाव वगैरे वय ते सगळं विचारायचं असतं, ते महत्वाचं नाही. मी त्यांना विचारलं तुमचं शिक्षण किती? त्या गृहस्थांनी मला काय सांगितलं, तुम्ही चाट पडायला येते, 4थी पास. किती शिक्षण सांगितलं? 4थी पास. कुलाब्यासारख्या ठिकाणी आलिशान घरामध्ये राहणारा गृहस्थ. शिक्षण 4थी पास. तर तुमचा व्यवसाय काय? माझं भंगारचं दुकान आहे. भंगारच्या दुकानावर तो मनुष्य 4थी पास असून सुद्धा कुलाब्यासारख्या ठिकाणी आलिशान घरामध्ये सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा घरात राहत होता. आणखीन एका घरात गेले. शिक्षण 7वी पास. व्यवसाय रद्दीचं दुकान आहे. तीच बिल्डिंग. आलिशान घरात राहतोय, सगळ्या सुखसोयी घरात आहेत. म्हणजे
शिक्षण घेतलं म्हणजेच भरपूर पैसा मिळवता येतो असं नाही. पण आपल्याला जे काम करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने करायचं आहे, प्रामाणिक राहून करायचं आहे. हे संस्कार मुलांना देण्याची गरज आहे. कुठलंही काम करा, कुठलंही काम कमी प्रतीचं नाही, पण ते प्रामाणिकपणाने करा. बाळांनो, तुम्हाला शिकायचंय ना? किती शिकायचंय? किती शिकायचंय सांगा ना. खूप. मग शिकून काय करणार पुढे? नाही, अभ्यास करून शिकणार. पुढे काय करणार? ट्युशन टीचर होणार. बर, आणखीन काय करणार पुढे? इंजिनियर बनणार. इंजिनियर बनलात पुढे काय करणार? डॉक्टर बनणार. डॉक्टर बनल्यावर पुढे काय करणार? हा, सांग. बरोबर आहे. काय करणार? मला ऐकू येत नाही, मोठ्याने सांग. ऑपरेशन करणार. का करणार ऑपरेशन? पेशंट आजारी आहे म्हणून. मग ते केल्यावर तुला काय मिळणार? हा, पैसे मिळणार. हा, अगदी बरोबर आहे, हो की नाही? म्हणजे सगळ्यांचं ध्येय आता हे आहे की मी मला ऐकू नाही आलं. शिकवणार. त्यांना शिकवल्यावर तुला काय मिळणार? काय मिळणार? काम मिळणार. काम करून काय मिळणार? पैसे मिळणार. म्हणजे मोठं होऊन मला पैसे मिळवायचे आहेत हे आता या मुलांना कळतंय. तुम्हाला आम्हाला कळत होतं? नव्हतं कळत. आपल्याला फक्त लहानपणी जे माझं कर्तव्य आहे ते करायचंय प्रामाणिकपणे एवढंच कळत होतं. पण आता ह्या मुलांना कळतंय की मोठं होऊन मला पैसे मिळवायचे आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी शेवटी कुठे जाऊन पोचतात? पैशाशी. पण पैसा हे सर्वस्व नाही, हे मुलांना कळलं पाहिजे. डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करता आली पाहिजे, हेही कळलं पाहिजे. त्याला ट्युशन टीचर व्हायचं आहे तर त्याला शिकवल्यामुळे ज्ञानदान करायचं आहे. ते दान केल्याचं समाधान त्याला मिळवायचं हे पण त्याला कळलं पाहिजे. पैसे तर मिळणारच आहे. पैसा हा लागतो सगळ्या गोष्टींसाठी, पण तो किती हवा, त्याला काहीतरी मर्यादा आहे ना, ती ठरवता आली पाहिजे आपल्याला. आणि ती आपल्या वागणुकीतून त्यांना ठरवता येईल. आपणच 10 पैशाच्या मागे मागे लागत राहिलो, कितीही पैसा मिळवा तरी आपल्याला जर समाधान झालं नाही तर ते मुलांना पण होणार नाही. मला हव्या त्या वस्तू घेता आल्या, इतका पैसा मी भरपूर मिळवला, पण तो मिळवत असताना मी ज्याच्या जीवावर तो पैसा मिळवतो आहे त्याचं घर चालू शकत नाहीये, इतका पैसा आपण नाही मिळवायचा. हे कुठेतरी भान आपण ठेवलं पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, पालकांना मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते. मी शाळेत 40 वर्ष नोकरी केलेली आहे, पण शाळेत शिकवलेल्या 90% गोष्टी पुढे आयुष्यात उपयोगी पडत नाही. आणि आयुष्यात ज्या गोष्टी लागतात त्यातल्या 90% गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही. त्या अनुभवातून मुलांना शिकायच्या असतात. त्यामुळे हे सगळे अनुभव देणं हे फार गरजेचं आहे. कारण आणि ह्या वयात किंवा अजूनही मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना लागणारी संगत जी आहे ती फार महत्वाची आहे. संगतीमुळे मुलं घडूही शकतात, बिघडूही शकतात. आता इथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळामध्ये जी मुलं घडत आहेत ती उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ती पिढी घडते. मगाशी साहेबांनी सांगितलं की आम्ही 4थी पिढी इथे काम करतो आहे. 54 सालापासून मंडळ काम करतंय. माझा जन्म सुद्धा झाला नव्हता ते. इतक्या आधीपासून हे मंडळ कार्यरत आहे आणि अजूनही परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत. मी कार्यकर्ते हा शब्द वापरते, तुम्हाला कार्यकर्ते शब्दाचा छान अर्थ सांगते. कार्यकर्ता हा शब्द जो आहे याच्यामध्ये 2 शब्द आहेत, एक कार्य आणि एक कर्ता. बरोबर? हे कार्य, मग कोण आहे? कर्ता. हल्ली होतं काय सगळीकडे माहितीये, ह्या मंडळाचं उदाहरण देत नाहीये मी. सगळीकडे कर्ते इकडून तिकडे फिरत असतात, कार्य दिसतच नाही. कार्यकर्ता कसा असावा की त्याचं कार्य दिसलं पाहिजे आणि ते कार्य इतकं चांगलं असलं पाहिजे की हे कार्य करणारा कर्ता कोण आहे तो शोधावा लागला पाहिजे. तो खरा कार्यकर्ता, त्याला कार्यकर्ता म्हणतात. ही कार्यकर्ता शब्दाचा हा खरा अर्थ आहे.
तर तो कळला पाहिजे की त्या मुलांना असं सांगायचं आपल्याला की इतकं चांगलं कार्य करायचं आहे की त्याचं कौतुक सगळ्यांना वाटलं पाहिजे, शाबासकी मिळाली पाहिजे. आजकाल ना मुलांना गिफ्ट फार सवय असते. परवा आमच्याकडे छोटी मुलगी आली, तिला तिची आई सांगत होती तू झोप, आता दुपारची वेळ होती, तू झोप, झोपून उठलीस की आपल्याला दूर जायचंय. त्या मुलीने काय विचारावं, मी झोपले तर तुम्हाला काय गिफ्ट देणार. अरे साधं झोपलं तर गिफ्ट पाहिजे. ही गिफ्टची सवय मुलांना लावू नका, वाईट सवय आहे. तू अमुक केलंस तर मी तुला हे दे असं तुम्ही सांगितलं की पुढच्या वेळा मुलगा विचारणार मी हे केलं तर तुम्हाला काय देशील. मुलं विचारणारच. हे प्रलोभन आहे, ही लाच आहे. आणखी चांगल्या शब्दात सांगायचं, ही देऊ नका. मुलांनी पालकांचं ऐकणं, चांगल्या गोष्टी करणं हे मुलांना तुमचं कर्तव्य आहे. त्या केल्याच पाहिजेत, अभ्यास केलाच पाहिजे, आई वडिलांचं ऐकलंच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कोणीही काहीही गिफ्ट देणार नाही आणि तुम्ही मागायचं पण नाही. एवढी मुलं शाळेत जातात ना, जायचं नसतं म्हणतात, मग त्या आया पण सांगतात आईला, हा तू आता शाळेत जाऊन ये, मग आलास की मी तुला हे देईन. ठीक आहे, आत्तापासून ही सवय लावू नका. आणि आणखी एक बोलं, गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट. आजकाल वाढदिवसाचा स्तोम फार माजलेला आहे. मग मुलांना आज ना मला फ्रेंडच्या बर्थडेला जायचंय, हां जा, आणि मग मी त्याला गिफ्ट देणार आहे आणि मग तो मला रिटर्न गिफ्ट देणार आहे. म्हणजे आधीच हे माहिती असतं की आपण त्याला द्यायचं आणि त्याने पण आपल्याला काहीतरी द्यायचं. म्हणजे हे आपण निस्वार्थ बुद्धीने काही करावं हे मुलांना आत्तापासून समजतच नाही. मी केलं त्याची परतफेड मला मिळाली पाहिजे, ही मनोभूमिका आत्तापासून तयार होते. ही व्हायला नको आहे. निस्वार्थ बुद्धीने काहीतरी करा. मी दुसऱ्यासाठी केलं म्हणजे त्याने माझ्यासाठी केलंच पाहिजे असं नाही. ह्यानी मुलं घडत नाही. अपेक्षा राहते, निरपेक्ष भावनेने करू दे मुलांना काहीतरी. हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जुन्या लोकांना, तुम्हाला कदाचित माहिती असेल, जुन्या काळामध्ये ना एक आचार्य अत्र्यांची गोष्ट होती किंवा पुस्तकात धडा होता. आता काही वर्षापूर्वी सुद्धा होता. गोष्टीचं नाव किंवा धड्याचं नाव होतं दिनूचे बिल. आठवत आहे तुम्हाला कोणाला? दिनूचे बिल नाव जाणवत. ऐका मुलांना गोष्ट सांगते. दिनू नावाचा एक छोटा मुलगा होता तुमच्यासारखा. बाळा ऐक मी काय सांगते. दिनू नावाचा छोटा मुलगा होता. त्याचे वडील डॉक्टर होते. एकदा तो आपल्या वडिलांबरोबर दवाखान्यात गेला. दवाखान्यात वडील बसले होते, तिथे तोही बसला आणि त्याने सहज बघितलं टेबलावर त्याला एक बिल दिसलं. त्या बिलावर काय लिहिलेलं होतं? रोग्याला तपासल्याबद्दल 10 रुपये, औषध दिल्याबद्दल 15 रुपये, घरी जाऊन तपासल्याबद्दल 20 रुपये आणि खाली बेरीज केलेली होती किती झाले ते पैसे. असं त्या दिनूने ते बिल वाचलं, घरी आला आणि त्या डोक्यात एक कल्पना सुचली. त्याने काय केलं? त्याने घरी येऊन एक बिल तयार केलं. त्याच्यावर काय लिहिलं त्यांनी? आईला पूजेसाठी फुलं आणून दिल्याबद्दल 2 रुपये, शेजारच्या काकूंना निरोप सांगितल्याबद्दल 2 रुपये, बाजारातून आईला मिरच्या कोथिंबीर आणून दिल्याबद्दल 5 रुपये. बेरीज केली, लिहून ठेवून दिली. आई जिथे बसायची तिथे ठेवलं म्हणजे आईला दिसेल. आईने बघितलं, आई काहीच बोलली नाही. संस्कार कसा असतो तो बघा. आई काहीही बोलली नाही. आईने काय केलं? आईनेही एक बिल तयार केलं. तुला लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल 0 रुपये 0 पैसे. तू आजारी होतास तेव्हा रात्रभर तुझी सेवा केल्याबद्दल 0 रुपये. तुला रोज शाळेत डबा करून दिल्याबद्दल 0 रुपये आणि एकूण 0 रुपये 0 पैसे. आणि ते बिल तो दिनू जिथे झोपायचा तिथे ठेवून दे. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनू उठला आणि बघितलं आपल्या डोक्याची बिल, वाचलं सगळं आणि त्या डोक्यात प्रकाश पडला की आपण जे केलं ते चुकीचं आहे. हे संस्कार, संस्कार असे घडतात, वागणुकीतून घडतात.
तोंडाने नुसते बोलून नाही, संस्काराची वेळ ठरलेली नाही, संध्याकाळी 7 ते 8 ही संस्काराची वेळ आहे असं नाही. संस्कार ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, ती वस्तू नाही. हे घे संस्कार, मी तुला दिले, आज 10 दिले, उद्या 2 दिले, परवा 5 दिले, संपले, असं नाही. संस्कार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही कुठलीही देण्याची वस्तू नाही. ही बाजारात विकत मिळत नाही, मॉलमध्ये मिळत नाही, त्याची किंमत करता येत नाही. हे फार महत्वाचं आहे. अशी मुलं घडत असतात. ही आचार्य अत्र्यांचीही गोष्ट आहे आणि ती धडा म्हणून पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये होती. संस्कारक्षम धडे पूर्वी असायचे. आताच्या धड्यांची गोष्ट थोडी वेगळी झालेली आहे, त्याच्यावर आता आपल्याला बोलायचं नाही, तो आपला विषय नाही. शाळेतले शिक्षक, ट्युशनचे शिक्षक हे मुलांना शिकवत असतात आणि आजकाल माहितीचे प्रचंड स्रोत मुलांच्या हातात, पालकांच्या हातात उपलब्ध आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी कुठल्याही शिक्षकाला माहिती असतील असं नाही. ज्ञान इतकं प्रचंड आहे की सगळं ज्ञान कोणत्याही एका व्यक्तीला असणं हे शक्यच नाहीये, कठीण आहे. पण एवढी मुलं ही बसलीत तर मुलं, एवढी मुलं सांगतात काही माहिती असला, हा गुगलवर सर्च करा सापडेल. मुलं सांगतात शिक्षकांना, गुगलवर सर्च करा सापडेल. म्हणजे माहितीचे स्रोत उपलब्ध आहेत. पण मी परत शब्द का वापरते, ती माहिती आहे, ज्ञान नाही. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. माहिती ही अशी आयती मिळते सर्च करून, ज्ञान असं मिळत नाही. ज्ञान अनुभवातून मिळतं, चटका लागतो. हा वाचून कळेल का जेव्हा चटका लागेल तेव्हा कळेल? सांगा मला. तुमचा हात कधी भाजलाय? मुलांनो, तुम्हाला विचारते मी, तुमचा हात कधी भाजलाय का? भाजलाय? कोणाचा भाजलाय? जरा हातवर करा. काय करताना भाजलाय? कोण सांगेल? आग लावताना? कुठे आग लावायला गेली होतीस? कुठे? मला ऐकू नाही येते. दिव्याला आग नसते लावायची, दिवा तेवायचा असतो. म्हणजे हे जे आहेत ना, हे अनुभव आहेत. जेव्हा बोटाला तो चटका लागतो तेव्हा चटका लागणं म्हणजे काय हे समजतं. ते वाचून समजत नाही, सांगून समजत नाही. मग चटका लागला तर कधीतरी फोड येतो, तो फोड औषध लावला की बसतो, कधीतरी तो फुटतो, त्याच्यातून पाणी येतं, 4 दिवसांनी तो बरा होतो. हे सगळं जेव्हा अनुभव घेतो तेव्हा समजतं, तोपर्यंत समजत नाही. तेव्हा आजकाल हे अनुभव मुलांना घेऊ द्या. मुलांना आयानो लक्षात ठेवा, तुम्ही स्वयंपाक करताना मुलांची मदत घ्या. कधीतरी त्यांना सांगा, हे चिरून दे, हे सोलून दे. मुलं करतात, आवडीने करतात. पण मुलं जेव्हा करायला येतात ना तेव्हा आया सांगा, तू बाजूला अभ्यास कर, मला काम करू दे. हा सुद्धा अभ्यासच आहे. हा अनुभवातून मिळणारं शिक्षण आहे. हे मुलांना घेऊ द्या. ते अनुभव मुलांचे आहेत, ते त्यांना घेऊ द्या, त्यांना समृद्ध होऊ द्या. उद्या त्यांना मोठं होऊन जे करायचं आहे ते त्यांना आता करू दे की, बघू दे, अनुभव घेऊ दे. असं नाहीये. तुम्ही त्यांना अभ्यासात मदत करा, ते तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील, करू दे. पण आजकाल ना काय होतं माहितीये का, तुमचं मला माहित नाही, पण मुलांच्या आया स्वयंपाक करत नाही, ही परिस्थिती आहे. परवा मी माझ्याकडे जी मुलं काही शिकायला येतात त्यांना मी अशीच काहीतरी गोष्ट सांगत होते. तर मी म्हटलं की आई तुमची भाकरी करते, पोळी करते, तव्यावर टाकते, तेव्हा आईला कधीतरी हाताला चटका बसतो. पण आई तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला आई पोळी करून वाढते, आई सांगत नाही तुम्हाला की पोळी करताना माझा हात भाजला, भाकरी करताना माझा हात भाजला. आजी, माझी आई करत नाही पोळ्या, आमच्याकडे पोळ्या करायला बाई येते, असं मुलांनी मला सांगितल्यावर मग त्या मुलांना ते अनुभव कसे मिळणार? मला माहिती आहे नोकरी करायची असते, सगळं मान्य आहे मला, पण टाइम मॅनेजमेंट म्हणून काहीतरी असतं की नाही आपल्याला. ते फक्त नोकरीतच नसतं, ते घरात पण असतं. टाइम मॅनेजमेंट हे घरात पण करावं लागतं आणि ते केलं तरच आपल्याला सगळं घरातलं करून नोकरी करता येते. कुठली कामं मला अत्यावश्यक आहेत, केलीच पाहिजेत, कुठली नाही केली तर चालणार आहे, कुठल्या कामांची पूर्वतयारी मला करून ठेवता येईल, हे जर सगळं प्लॅन केलं व्यवस्थित तर घरी दारी सगळी कामं करता येतात. माझा अनुभव, सगळं करता येईल.
मुलांना सहभागी करून घेता येतं, त्यांना अनुभव देता येतात. मिक्सरचं बटन फिरवू दे ना, त्याला कळू दे हे इतकं बटन फिरवलं की काय होतं, आणखीन फिरवलं की काय होतं. आजकाल पुष्कळ साधनं आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत. वॉशिंग मशीन त्यांना ऑपरेट करू नये मुलांना. काय बिघडलं? तू याला हात लावू नको, तू त्याला ते हात लावू नको असं नका सांगू मुलांना. सगळं त्यांना येऊ दे. आणि म्हणून मुलांना शब्द जो आहे ना तो खूप चांगला आहे, विद्यार्थी. मुलांना विद्यार्थी बनवा, मार्कार्थी बनवू नका. फक्त टक्के मिळवले म्हणजे मुलगा यशस्वी झाला असं नाही. हे फार आवश्यक आहे. मुलांना थोडीशी राष्ट्रभक्ती सुद्धा कळली पाहिजे. आपला देश, आपल्या देशावर आपलं प्रेम. परवाच काश्मीरमध्ये जी घटना घडली आहे त्याच्यावर केवढे पडसाद उमटतायत. तुम्ही वाचताय, बघताय, सगळं करताय. मुलांना सुद्धा कळत असेल, मुलं सुद्धा वाचतात, बघतात. देशप्रेम म्हणजे काय आहे, राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे मुलांना कळलं पाहिजे आणि ते त्यांना समजलं पाहिजे. आता याच महिन्यात 6 तारखेला रामनवमी झाली ना. रामनवमी काय होतं त्या दिवशी? रामनवमीच्या दिवशी माहितीये तुम्हाला काय होतं? रामाचा जन्म होतो आणि तो दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. रामायणातल्या गोष्टी मुलांना सांगा. त्या गोष्टी सांगताना त्यातलं मुलांना काय सांगायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. एकच उदाहरण मी सांगते, सगळ्या गोष्टी सांगायला मला वेळ नाही. की रामायणामध्ये राम जेव्हा दुसऱ्या दिवशी रामाला राज्याभिषेक होणार होता, तो राज्यावर बसणार होता, राजा होणार होता, हे सगळं त्याला माहीत होतं. पण दुसरा दिवस उजाडला आणि काय झालं? आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याला कुठे जावं लागलं माहितीये? कुठे? वनवासात. कुठे जावं लागलं? वनवासात. मग ते वनवासात जेव्हा त्याला कळलं की आता आपल्याला किती वर्ष वनवासात गेला होता राम माहितीये? 14 इयर्स. बरोबर. 14 वर्ष नाही कळत मुलाला, 14 इयर्स कळतात. 14 वर्ष वनवासात जावं लागलं. तो काही फार मोठा होता का हो वयाने? नाही. त्याच्या आयुष्यातली उमेदीची वर्ष होती सगळी. राजवैभवात लहानपणापासून लोळलेला, लाडाकोडात वाढलेला, राजवैभवाने संपन्न, सगळं सुख पायाशी लोळण घेत होती. त्या सगळ्याचा त्याग करून त्याला वनवासाला जावं लागलं. पण त्याने अखंड तांडव केलं का? राग धरला का? आपल्या आईवडिलांना अजवा बोलला का? नाही. आलेल्या परिस्थितीशी आनंदाने सामोरा गेला. हे मुलाला शिकवा त्याचे, की त्याने कुठलीही तक्रार केली नाही. आनंदाने 14 वर्ष वनवासात गेला. कुठलीही तक्रार न करता, कोणालाही न रागवता, कोणाच्यावरही अपशब्द कोणाला न बोलता अत्यंत संयमाने तो वनवासाला गेला. हा संयम मुलांना शिकवला पाहिजे. रामायणातून हे शिकवा. आजकाल आपल्याला रामायणातून काय शिकवता येईल याचा थोडासा विचार करा. एक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि पालकांनी काही गोष्टी अशा लक्षात ठेवा की रोज काही गोष्टी तुम्ही सुद्धा करा आणि मुलांना सुद्धा करायला लावा. कोणाच्या घरात तुमचे आई वडील आहेत, आई वडील, सासू सासरे, जे कोण असतील ते, ती मोठी माणसं आपल्या घरामध्ये आहेत. तर त्या मोठ्या माणसांचं जीवन कसं आनंदी राहील यासाठी प्रयत्न करा आणि मुलांना पण त्यात सहभागी करून घ्या. फार महत्वाचं आहे. आई वडील म्हणजे मुलांचे आजी आजोबा हे घरात असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. त्यांचे किती दिवस असतील आपल्याला माहित नाही, पण एकदा ते गेले की परत मिळणार नाही. हे पक्क लक्षात ठेवा आणि त्यांना घरात मानाने वागवा. हे बाळांनो, मी काहीतरी सांगते तुम्हाला. आजी आजोबांशी कसं वागायचं ते सांगते. आजी आजोबांना कधीही उलट उत्तर द्यायचं नाही. हे तुमच्याकडून त्यांना शिकायचं की तुम्ही तुमच्या वडिलांशी कसं वागता तसे ते आजी आजोबांशी आणि तुमच्याशी वागणार आहे. त्यामुळे ते विचार करून त्यांच्याशी वागा. आणि ते इकडे असतील, कधी गावाला असतील, पण त्या आजी आजोबांचा आणि नातवंडांचा सहवास त्यांना एकमेकांना मिळाला पाहिजे. तो फार महत्वाचा आहे. आजी आजोबांचे शेवटचे मित्र मैत्रीण म्हणजे त्यांची नातवंड असतात. बरोबर आहे? पटतंय मी काय सांगते ते? याच्या पुढे त्यांना नातवंडांच्या नंतर त्यांना मित्रमैत्रिणी मिळणार नाहीये. आणि नातवंडांची पहिली मित्रमैत्रीण कोण असतं? तर आजी आजोबा असतात.
ते त्यांना अधिक जवळचे वाटतात. त्यांच्याकडे नसेल कदाचित पैसा, पण अनुभवाचं केवढं मोठं गाठोडं त्यांच्याकडे आहे. त्याचा उपयोग तुम्हाला, आम्हाला, मुलांना, सगळ्यांना होणार आहे आणि ती जाणीव आपल्याला असली पाहिजे. तेव्हा कधीही त्यांना अपमानास्पद बोलू नका. त्यांना वागणूक चांगली द्या, आदराने द्या. तुम्ही त्यांना नमस्कार करा, तर मुलं तुम्हाला आणि त्यांना नमस्कार करतील. नुसतं तुम्ही मुलांना सांगून ती मुलं करणार नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांना नमस्कार करता हे त्यांना दिसू दे. ते फोटोत असले तरी त्यांना नमस्कार करा. मग तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना आणि आजोबांना नमस्कार करायचा हे त्यांना करेल. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ती पिढी जी आपल्याला जी हवी आहे ना, ती घडायला हवी असेल तर ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायला लागतील. म्हणून म्हटलं काही गोष्टी मी कदाचित परखडपणे बोलले असेल किंवा बोलेन, पण तुम्ही त्याचा राग मानू नका. मगाशी सांगितलं तसं मुलांना सहनशीलता, संयम, प्रलोभ हे शिकवायचं आहे. प्रलोभनं, लालूच दाखवायची नाही. वस्तू मागितली की हजर नको. मुलांना थोडा नकार पचवायची सुद्धा सवय ठेवायची आहे. म्हणजे पुढे आयुष्यात कधी अपयश आलं तर ती अपयशाला यशस्वीपणे सामोरं जातील. नाहीतर मुलांना अपयश पचवायची सवय नाही. कारण मुलांना लहानपणापासून आपण नकारच कधी दिलाच नाही. नकार हा शब्द त्यांना माहितीच नाही. नकार पचवायची सवयच नाही. त्यांना मानसिकताच नाही की मला अमुक एक गोष्ट मागितली मला कोणी नाही म्हणलं. ही सवय नाही. मग ती मुलं आपल्या घरात जशी वागतात ना, तशीच बाहेर गेल्यावर वागतात. आजकाल आत्ता जी तुम्ही पालक म्हणून बसलेले आहात, ह्या पालकांना कुठेतरी एक भावंड असण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या मुलांना आता काका किंवा आत्या, मामा किंवा मावशी हे एक कोणतरी तरी नक्की आहे. पण उद्या ह्यांच्या पुढच्या पिढीला ही नाती पण नाहीये, हे लक्षात घ्या. आजकाल तुम्ही मला सांगा मुलांनो, तुम्ही 2 दिवस कधी काकाकडे, आत्याकडे, मामाकडे, मावशीकडे राहायला गेलायत? कसं वाटतं? कसं वाटतं? चांगलं वाटतं? आवडतं तुम्हाला? तुमच्याबरोबर तुमचे आई बाबा पण आले होते? हा, ते हे ठेवा. जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा. काय हवे दावे असतील ते विसरून जा. ते जन्मभर आपण ठेवायचे नाहीत, बाळगायचे. त्याचं ओझं नाही ठेवायचं डोक्यावर. मोकळे व्हा त्याच्यातून. आणि कधीतरी आपल्या मुलांना घेऊन नातवंडांकडे जा. लहान घरात सुद्धा ऍडजस्ट कसं करायचं हे त्यांना शिकता आलं पाहिजे. तर आम्हाला अशीच सवय नाही, आम्हाला तशीच सवय नाही, हे नाही करून चालणार. ऍडजस्टमेंट, मगाशी सांगितलं मी, ऍडजस्टमेंट हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. ती जन्मभर करायची आहे, सगळ्यांना करायची आहे, सगळ्या बाबतीत करायची आहे. मग ती करा. आपल्याला बघा, नातेवाईकडे जा, 2 दिवस छान हसत खेळत राहा, भरपूर गप्पा मारा, एकत्र खेळा, बागडा, एकत्र बसून जेवा, हे सगळं करा. एकत्र बसून जेवण्यात सुद्धा मजा आहे. बाहेरचा हॉटेलचा पिझ्झा आणून खाण्यात ती मजा नाहीये. जी एकत्र भाजी भाकरी खाण्यात मजा आहे ना, ती पिझ्झा आणून हॉटेलचा ऑर्डर करून खाण्यात नाहीये. ती मुलांना अनुभवू द्या. त्यामुळे हे सगळं केल्यामुळे मुलांचे पाय जमिनीवर राहतील, आकाशात मुलं उडणार नाही. हे फार महत्वाचं आहे. कितीही मोठी झाली तरी ती मुलं तशीच राहतील आणि मुलांना नैराश्य येणार नाही. आणि हे आहे, आजकाल आई बाबा दोघंही मुलांचे बहुतेक नोकरी करतात. नोकरीच केली तरी असं नाही, काहीतरी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आई सुद्धा हातभार लावत असते. गरज आहे त्याची. पण तरी सुद्धा हल्ली होतं काय माहितीये, पैसा पुरतच नाही. कमीच पडतो कितीही मिळाला तरी. असं का होतं? काही कारणं शोधली ना तर माझ्या असं लक्षात आलं की आजकाल घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. गरज आहे, हवा, मान्य आहे मला. पण दरवर्षी तो बदलला पाहिजे ही मानसिकता आहे. असं नाहीये. बाजारात रोज नवीन मॉडेल येणार आहे. ते आलं म्हणजे ते आपल्याला हवं तसं आहे का? नाहीये. तर तसं नको व्हायला. हे असं होतंय. नंतर मगाशी मी सांगितलं वाढदिवसाचा फारच तो माजलेला आहे. मगाशी सांगितलं गिफ्ट, रिटर्न गिफ्ट. मग तो एवढा मोठा केक आणायचा, फोटो काढायचे, कापायचे, तो केक कापायचा, मग हे दिलं ते दिलं, मग ह्याचा वाढदिवस झाला, मग ह्याचा त्याच्यापेक्षा चांगला झाला पाहिजे. हे अशी मुलांची स्पर्धा. त्यामुळे हा अनावश्यक खर्च आहे. या खोट्या प्रतिष्ठेपायी हा खर्च केला जातो. हा टाळा.
वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करता येतो. आपल्यापेक्षा कमी आर्थिक परिस्थिती असलेली जी मुलं आहेत त्यांना काहीतरी आपण आनंद देऊया आणि तुझा वाढदिवस साजरा करूया असं काहीतरी मुलांना सांगा. ती मुलांची परिस्थिती काय आहे ती मुलांना कळू दे, त्याच्यातून मुलं घडू देत. आपल्या जवळचं काहीतरी दुसऱ्याला दिल्यामुळे दुसऱ्याला आनंद होतो हे त्यांना कळू दे. जीवनशैली आपली खर्चिक झालेली आहे, आपल्याला सगळं आलिशान लागतं. काही गोष्टी सांगू रागू नका. ब्युटी पार्लर आहे, हॉटेलिंगचा खर्च आहे, ब्रँडेड कपडे आहेत, पार्ट्या आहेत, ते सगळं आहे, गेट टुगेदर आहे आणि हे सगळं बाहेर साजरं करायचं आहे. हॉटेलमध्ये खाण्यामुळे आणखीन एक खर्च वाढतोय, कुठला माहितीये? मेडिकल खर्च. तब्येत बिघडते आहे, त्यामुळे त्या खर्चातही वाढ झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर टाळल्या तर मिळालेला पैसा आपल्याला का नाही पुरेल. आपल्याला ज्या गोष्टी हव्याशा वाटतात ना त्यांची एक यादी करेल. एक प्रयोग करून बघा. मुलांना सुद्धा सांगा तुला काय काय हवंय यादी कर. बर्थडे आहे ना तुझा, तुला काय काय हवंय लिही, तुला काय काय हवंय हां. आणि मग त्या मुलाला किंवा तुम्ही पण यादी करा आणि मग असा विचार करा की ह्यातल्या किती ज्या गोष्टी आहेत ही प्रत्येक गोष्ट मला हवी असण्याची गरज आहे का, ह्याच्यावर माझं रोजचं जगणं अवलंबून आहे का. ही गोष्ट माझ्या घरात नसेल तर मी जगूच शकणार नाही का. असं नाहीये. तर ही आपण प्रत्येक गोष्ट का घेतो? कधी बाजारात नवीन आली म्हणून, मला आवडली म्हणून, कधी शेजाऱ्याकडे आहे म्हणून, अशी अनेक कारणं असतात. नंतर कधी त्याची फॅशन आली आहे म्हणून, कधी ही माझी जुनी झाली आता मला ह्याचा कंटाळा आला म्हणून. असं नको, जुनी झाली तर होऊ दे. वापरण्याजोगी वस्तू आहे तोपर्यंत तिचा वापर करा. अशी जर विचार केला तर यादीत 10 गोष्टी लिहिल्यात ना तिथल्या 8 गोष्टी आपल्याला गरज नाही असं नाही. आणि मग पैसा पुरेल की नाही? पुरेल. का नाही पुरणार? सुख समाधान हे मानण्यावर असतं. समाधानाने राहता आलं पाहिजे, मिळेल त्यात आनंद मानता आला पाहिजे. आनंद प्रत्येक गोष्टीत असतो, तो आपल्याला शोधता आला पाहिजे, तो आपल्याला मिळवता आला पाहिजे, मुलांना देता आला पाहिजे. साध्या साध्या गोष्टीत आनंद असतो, तो मुलांना कळला पाहिजे आणि मिळवता आला पाहिजे. आणि फक्त पैसा मिळाला म्हणजे समाधान आहे असं नाही. सगळ्यात श्रीमंत कोण आहे तुम्हाला माहिती आहे? सगळ्यात श्रीमंत कोणाला म्हणायचं? त्याच्याकडे काय काय असलं पाहिजे? हा काय काय मला कळलं नाही. काय म्हणताय? स्वामी काय म्हणतात? स्वामी. तुम्ही श्रीमंत कोणाला म्हणता सांगा? त्याच्याकडे काय काय असतं ते मला सांगा. त्याचं घर कसं असतं? श्रीमंत माणसाचं घर कसं असतं? केवढं असतं? छोटं असतं का मोठं असतं? मोठं असतं. त्याच्या घरात काय काय असतं? पैसे भरपूर असतात. आणखीन दागिने भरपूर असतात. बरं, आणखीन सोन्याच्या वस्तू खूप असतात. हा, आणखीन डायमंड असतात. बरं, आणखीन काय मला कळत नाही तुम्ही काय बोलतो. टीव्ही आणि सोफा. बरं, आणखीन हा बाल्कनी. हा बरं, आणखीन हा गाडी असते. बरं, कुठली गाडी असते रे? श्रीमंत माणसाकडे कुठली गाडी असते? आणखीन सगळ्यात मोठी गाडी चांगली कोणाला माहितीये? 6 व्हीलर. बरं, आणखीन त्याच्यापेक्षा चांगली तुम्हाला हवी आहे गाडी? नको? बाईक चांगली आहे आपल्याला. व्हेरी गुड. आणखीन आणि झुकझुक गाडी कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे ना. ट्रेन ती किती मोठी असते? किती माणसं जातात त्याच्यातून? हजारो माणसं जातात नाही का गाडीतून. मग ती आपल्यासाठीच आहे, हो की नाही?
सगळ्यांसाठी, मग ती आपल्या सगळ्यांसाठी आहे. तुमच्या घरी गाडी आली तर ती सगळ्यांसाठी आहे का? फक्त तुमच्यासाठी आहे ना. तुमच्या घरी 4 व्हीलर आली, तुम्ही त्या सगळ्या रस्त्यावरच्या कुठल्याही मला बसवणार का? फक्त तुम्ही बसून जाणार ना, हो की नाही? सगळ्यांना बसवणार नाही ना. पण रेल्वे असं म्हणते का फक्त तुम्हीच बसा? रेल्वे कोणालाही घेऊन जाते की नाही आपल्याला. मग आपल्याला असं राहता आलं पाहिजे. हा, मग आपण श्रीमंत केव्हा होतो माहितीये? जेव्हा आपल्या गरजा कमी असतात तेव्हा आपण सगळ्यात श्रीमंत असतो. हे लक्षात ठेव. कारण गरजा वाढल्या की पैसा पुरणार नाही. त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल करायला शिका. एक, नातेवाईकांचे संबंध चांगले ठेवा. एकमेकांच्या मदतीला धावून जा. एकमेकांना फक्त प्रत्येक वेळेला पैशाचीच मदत करावी लागते असं नाहीये. कधी कधी आपलं अस्तित्व सुद्धा तिथे आवश्यक असतं. कधी कधी शाब्दिक आधार आवश्यक असतो. तो एकमेकांना देण्याचा प्रयत्न करा. आपला निसर्ग जो आहे ना, ह्या निसर्गाकडून सुद्धा आपल्याला पुष्कळ शिकता येतं. निसर्गात शेवटची मी आता काही मिनिटच बोलणार आहे. आपल्या निसर्गाकडून काही गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. निसर्गामध्ये काय काय येतं सांगा तुम्ही मला? झाडं. हा, झाडं म्हणजे सगळं आलं. फुलं, फळं, पानं सगळं आलं. पाणी. हा, आणखी प्राणी. बरोबर. हा, आपण स्वतः. हा, आणखी पाणी ना, पाण्याचे जीवन. हा, बर. आणखीन सनलाईट. हा, आणखीन बरोबर. ॲनिमल्स, प्राणी. बरोबर. मग आपण एक, हा पुरे कळलं. हा, आता मला सांगा, यातली एक तरी गोष्ट आपण तयार करू शकतो का? प्राणी, सनलाईट, पाणी, हवा, झाडं. काय करू शकतो? देव करू शकतो, म्हणजे निसर्ग करू शकतो. आपण ह्यातलं काहीही निर्माण करू शकत नाही. बरोबर. हा, आपण फक्त बिल्डिंग बांधू शकतो. कारण सगळीकडे आजकाल मुलांना तेच दिसतंय, जिकडे तिकडे टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे ते आपण करू शकतो. पण आपण झाडं निर्माण करू शकत नाही, पाणी निर्माण करू शकत नाही, प्राणी निर्माण करू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याचा पण आपल्याला अधिकार नाही. पण आपली जबाबदारी काय आहे? तर आपल्याला काही करता, ऐक, आपल्याला काही नाही करता आलं तरी चालेल. आपल्याला नाही झाडं लावता आली, लावू नका. तुम्ही एकही झाड लावू नका, काहीही अडणार नाहीये. झाडं निसर्गामध्ये आपोआप उगवतात, आपोआप वाढतात, आपोआप नष्ट होतात. सगळं काही चांगलं होतं. मग आपली जबाबदारी काय आहे? तर आपण ती फक्त तोडायची नाही. नद्या नाले आहेत, आपल्याला स्वच्छ करता नाही आले ना, अजिबात करायला जाऊ नका, काही करू नका. नदीचं पाणी वाहतं असतं आणि वाहतं पाणी हे नेहमी शुद्ध असतं, हे लक्षात ठेवा. तर आपण काय करायचं याच्यामध्ये? फक्त घाण करायची नाही, हे लक्षात ठेवा. नंतर प्राणी आपण निर्माण करू शकत नाही. आपण प्राणी वाचवलेला जाऊ नका. फक्त प्राणी जिथे राहतात ते जंगल नष्ट करू नका, झाडं तोडू नका, जंगल जाळू नका. एवढं आपण केलं तरी आपण पर्यावरण राखू शकतो. निसर्गाचा लाभ आपण घेऊ शकतो. कारण निसर्ग आपण निर्माण करू शकत नाही आणि निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आनंद आणि समाधान मानायला शिका. मुलांना, तुम्ही सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाता ना? मराठी माध्यमाच्या शाळेत कोण जातं? जरा हात वर करा. तू जातोस? तू जातोस? कुठल्या शाळेत जातोस? बालमोहनमध्ये. बरं, ठीक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जा, मला त्याचा काहीही प्रश्न नाहीये, विरोध नाही, माझं हरकत नाही, काहीही नाही. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलं म्हणजे मराठीला कमी लेखू नका. मराठी ही आपली मातृभाषा आहे. संस्कृत ही जननी भाषा आहे, म्हणजे सगळ्या भाषांची आई आहे. तिच्यापासून सगळ्या भाषा उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे संस्कृतबद्दल, मराठी भाषेबद्दल मनामध्ये आदर बाळगा. ती कमी आहे असं लेखू नका. आत्ताच मराठी भाषेचा मोठा गौरव झालेला आहे. मराठी भाषेला कुठला दर्जा मिळालाय कोण सांगेल मला? सांग. व्हेरी गुड. किती छान. टाळ्या वाजवा तिला सगळ्यांनी. उभी राहा जरा. हा, जरा मोठ्या आवाजात सांग.
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्या मुलीला माहिती आहे किती आनंदाची गोष्ट आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. काय म्हणायचं? हा, आजकाल मुलांना आई बाबा म्हणायला शिकवलं घरातून जात नाही. मम्मी, मम्मा, डॅडा, पप्पा, का आई म्हणायची लाज वाटते? आणि तुम्हाला आई म्हणा ना, आई बाबा. मी 4 वेळा तुम्हाला सांगते, फक्त मम्मी म्हणा, मदर म्हणा. आई शब्दात जीव आहे. डॅडी म्हणा, पप्पा म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे. सिस्टर म्हणा, दीदी म्हणा, ताई शब्दात मान आहे. ब्रो म्हणा, भाई म्हणा, दादा शब्दात वचक आहे. सर म्हणा, मॅडम म्हणा, गुरु शब्दाला अर्थ आहे. हाय म्हणा, हॅलो म्हणा, हात जोडणं हा संस्कार आहे. ग्रँडपा ग्रँडमा शब्दात मजा नाही. लक्षात येते ना? आणि आजी आजोबांसारखं सुंदर नातं नाही. नाती सर्व तीच आहे, पण भाषेतला फरक हा अनमोल आहे. अ ते ज्ञ अक्षरात ज्ञानाचं भांडार आहे आणि म्हणून इंग्रजीपेक्षा माय मराठीला आदर आहे. पटलंय तुम्हाला? तेव्हा मराठी बोलायची लाज बाळगू नका. संस्कृत भाषेचे वाणीवर मनावर संस्कार होऊ द्या. मगाशी आपण जे श्लोक म्हटले हे इथे शिकायचे आहेत 15 दिवस आणि घरी जाऊन ते म्हणायचे आहेत. पालकांची पण जबाबदारी आहे, पालकांनी ते म्हणून घ्यायचे आहे. मला वाटतं मी बरंच बोललेली आहे, माझा वेळ संपून गेला असेल. मी अजूनही तासभर बोलू शकेन, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये, पण तुमच्या सहनशक्तीचा मला अंत बघायचा नाहीये. आणि मला इथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने परत परत बोलवलंय, त्याचा गैरफायदाही घ्यायचा नाहीये. तेव्हा तिथे मला बोलवलंय, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलंय, त्याचा सगळ्याचा चांगला उपयोग तुम्हाला होईल अशी आशा करते आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबते.